विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठीमध्ये बरेचशा महत्त्वाच्या टॉपिकवर एक व्हिडिओ घेत आहे आणि त्या माध्यमातून तो टॉपिक समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. असाच एक मराठीमधला बरेचसा विद्यार्थ्यांना कठीण जाणारा संधी. तर आजचा व्हिडिओ मित्र या संधीबद्दल आहेत. मागील व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. तर चला आपण नवीन प्रकरण शिकायला सुरुवात करू, ज्याचं नाव आहे संधी. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. आता संधी, तर संधीचे 3 प्रकार असतात. एक स्वर संधी, व्यंजन संधी व विसर्ग संधी. आता स्वर संधी म्हणजे काय? तर स्वर संधी म्हणजे स्वर प्लस स्वर. तर या स्वर संधी स्वर प्लस स्वर, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, या 3 पैकी आपल्याला पाहायची आहे स्वर संधी. आता स्वर संधी म्हणजे स्वर प्लस स्वर, एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी असे म्हणतात. एकमेका शेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्याला स्वर संधी म्हणतात. आता 2 सजातीय स्वर आल्यास एकच दीर्घ स्वर येतो, त्याला काना, मोठा उकार, मोठी विलांटी सुद्धा असते, ज्याला आपण काना म्हणतो. दुसरा उकार आणि दुसरी विलांटी असे सुद्धा आपण म्हणतो. तर मित्रांनो, याला आपण दीर्घत्व संधी सुद्धा म्हणतो. कारण इथं जेव्हा संधी होत असते तेव्हा मोठी अक्षर येत असतात, दीर्घ अक्षर येत असतात. जसे बघा, हा आपला एक बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये अ प्लस अ हे एकमेका शेजारी येणारे वर्ण आहे. याच्यापासून बनलेला आहे आ. अ प्लस अ बरोबर आ. आता एकमेका शेजारी हे 2 वर्ण आले की याचा आ बनतो. अ प्लस अ बरोबर आ. एक उदाहरण पाहू. सूर्यास्त, हा सूर्यास्त आहे. मग सूर्य प्लस अस्त, तर ह्या य मध्ये अ आहे आणि हा अ, ह्या 2 अ चा बनला आहे सूर्यास्त. या आता मित्रांनो, मिष्टान्न हे आपलं दुसरा शब्द आहे. मिष्टान्न, मिष्ट अधिक अन्न, अ प्लस अ बरोबर आ. अ प्लस अ बरोबर आ आणि आचा घेतला आपण काना. मित्रांनो, हे स्वर संधीचे उदाहरण आहे. मग अ प्लस आ बरोबरही आच होते, पण पहिलं अक्षर असते अ आणि दुसरं राहते आ. मग याचं उदाहरण बघू आपण. तर हिमालय, याचं उदाहरण हिमालय. मग बघा, याला जर आपल्याला विग्रह करायचा असेल तर कसं होईल? हिम प्लस आलय. मग इथं मित्रांनो, ह्या म मध्ये अ आहे आणि हा आ. याचा जर हे केलं तर हिम प्लस आलय, ज्याला म्हणू आपण हिमालय. मित्रांनो, दुसरा शब्द आहे देवालय. देवालय, मग देव प्लस आलय, तर याला म्हटलं जाते देवालय. मग याचं उदाहरण कसं आहे अ प्लस आच? तर बघा, देव मध्ये अ आहे आणि हा आलय. त्यानंतर आ प्लस अ, आ प्लस अ बरोबर आ, म्हणजे दीर्घच अक्षर येणार आहे. भाषांतर, मग भाषा अधिक अंतर. तर भाषा म्हटलं तर याला एक काना आहे, म्हणजेच इथे आ आहे प्लस अ, भाषा अधिक
अंतर. विद्यार्थी, विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी बरोबर विद्यार्थी. मित्रांनो, नंतरचा आहे आ प्लस आ. आता शब्द जेव्हा जोडून येते आणि जेव्हा त्याचा विग्रह होते तर पहिला आणि दुसरा शब्द दोनही मोठा असतो, पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा. तर बघा, महिला श्रम, महिला अधिक आश्रम, महिला अधिक आश्रम. कलानंद, कला अधिक आनंद, कलानंद. म्हणजेच हा आपण इथे विग्रह केलेला आहे. तसंच आता याला आपण सजातीय स्वर सुद्धा म्हणत असतो, अ आ अ. ठीक आहे. आता तसंच ईच आहे. ई म्हणजे आपण विलांटी आणि तेही दुसरी विलांटी म्हणजेच मोठी विलांटी. तर बघा, ई प्लस ई बरोबर ई. जसं कविच्छा, कवी प्लस इच्छा, कविच्छा. मग याच्यामध्ये लहान ई प्लस लहान ई बरोबर मोठी ई, कविच्छा. अभिष्ट, मग अभि प्लस इष्ट, अभिष्ट. ई लहान ई प्लस मोठा ई बरोबर मोठी ई. गिरीश, गिरीश. तर यामध्ये गिरी प्लस ईश, गिरीश. मित्रांनो, यामध्ये पुढचा शब्द आहे परीक्षा, परी प्लस इक्षा, परीक्षा. ई चे शब्द आहे मोठा ई प्लस लहान ई बरोबर ई. यामध्ये रवींद्र, मग रवी प्लस इंद्र, याच होते रवींद्र. त्यानंतर गोमतीच्छा, गोमतीच्छा. मग गोमती प्लस इच्छा, मग ई प्लस ई बरोबर मोठा ई. त्यानंतर मोठा ई प्लस मोठा ई बरोबर महिष, मही अधिक ईश, मही अधिक ईश बरोबर महिष. पार्वतीश बरोबर पार्वती प्लस ईश बरोबर पार्वतीश. मित्रांनो, पुढील आहे आपलं लहान ऊ मोठा ऊ बरोबर मोठा ऊ, मोठा ऊ प्लस लहान ऊ बरोबर ऊ. मग यामध्ये भानुदय, मग भानुदय बरोबर भानु प्लस उदय. इथे सुद्धा मोठा ऊ आहे प्लस लहान ऊ बरोबर मोठा ऊ, म्हणजेच ऊ प्लस ऊ बरोबर ऊ. लघुत्तरी, लघु प्लस उत्तरी, लघुत्तरी. आता रू प्लस रू बरोबर रू. मग मातृन, मातृ प्लस ऋण. आपण स्वर संधी बघत आहे. तर स्वर संधीमध्ये काही विजातीय स्वर असतात. अ, ई, अ प्लस मोठा ई असे विजातीय स्वर यामध्ये असतात. तर एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येणे म्हणजे बदल होय. एका वर्णाच्या जागी दुसरा वर्ण येतो त्याला बदल म्हणते आणि त्याच बदलाला व्याकरणामध्ये आदेश म्हणते. मग आदेशचा जर विचार केला तर गुणादेश, वृद्ध्यादेश आणि यनादेश हे तीन आपले आदेश असतात. मग गुणादेशामध्ये शब्दामध्ये जो बदल होतो आणि बदल होऊन आलेले शब्द आहे ये, ओ आणि अर, हे गुणादेशामध्ये असतात. वृद्धादेशामध्ये वृद्धादेशामध्ये ऐ प्लस ओ आणि यनादेशामध्ये य, व आणि र असे शब्द असतात. मग आपल्याला गुणादेश बघायचा आहे. तर हा ये कसा बनला? अ किंवा आ प्लस लहान ई किंवा मोठी ई. मग ओ कसा बनला? तर अ किंवा आ प्लस मोठा ऊ किंवा लहान ऊ. आणि अर कसा बनला? तर अ
आ प्लस रू. तर मित्रांनो आता बघायचं आहे की गणेश, आता गणेश हा आपला शब्द आहे. गणेशचा जर विग्रह केला तर गण अधिक ईश. आता अ प्लस मोठा ई बरोबर ये. गणेश अ प्लस मोठा ई बरोबर ये. त्याच्यानंतर स्वेच्छा, स्वेच्छा तर स्व प्लस इच्छा, स्व प्लस इच्छा. अ प्लस ई. महेंद्र, महेंद्र याचा जर विग्रह पाहिला तर महा प्लस इंद्र. महा म्हटलं तर आ प्लस ई बरोबर ये. तर आ प्लस ई बरोबर ये. रमेश, रमा प्लस ईश बरोबर रमेश. म्हणजेच हा ए गुणादेशाचं उदाहरण आहे आणि स्वर संधी आहे. ओ पुरुषोत्तम, पुरुष प्लस उत्तम, पुरुष अधिक उत्तम. मग पुरुष अ प्लस उ बरोबर ओ. अ प्लस उ बरोबर ओ, त्यालाच पुरुषोत्तम असं विग्रह केल्या जाते. जलोर्मी, जल प्लस उर्मी. गंगोदक, गंगा प्लस उदक. आ प्लस उ, आ प्लस उ बरोबर ओ. गंगोर्मी, गंगा प्लस उर्मी. आ प्लस मोठा उ बरोबर ओ. याकडे महत्वाचं लक्ष ठेवायचं संधीमध्ये. आता अर देवर्षी, देव प्लस ऋषी, अ प्लस रू. आणि महर्षी महा प्लस ऋषी, आ प्लस रू. तर हे होते आपले उदाहरण गुणादेशाचे. आता बघू वृद्धादेशाचे उदाहरण. आता वृद्धादेशामध्ये दोन शब्द येतात ऐ आणि औ. तर हा कसे बनलेले आहे? अ आ प्लस ए प्लस ऐ बरोबर ऐ. अ आ प्लस ओ प्लस औ बरोबर औ. तर बघा क्षण प्लस एक, क्षण प्लस एक बरोबर क्षणोक, क्षण प्लस एक बरोबर क्षणोक. गंगा प्लस ओघ बरोबर गंगोघ. वन प्लस औषधी बरोबर वनौषधी, वनौषधी. यामध्ये सदा प्लस यव बरोबर सदैव, दोन मात्रा. जन अधिक ऐक्य बरोबर जनोक्य. प्रजा प्लस ऐक्य बरोबर प्रजोक्य. तर मित्रांनो जल ओघ बरोबर जल्लोघ. आता यनादेश, यनादेश मध्ये ई उ रू च्या पुढे विजातीय स्वर आले तर लहान ई मोठा ईचा ये होतो, उ चा व होते आणि रू बद्दल र होते. मग यामध्ये प्रीती अधिक अर्थ बरोबर प्रीत्यर्थ, प्रीती अधिक अर्थ बरोबर प्रीत्यर्थ. इति अधिक आदि बरोबर इत्यादी, इति अधिक आदि बरोबर इत्यादी. अनु अर्थ बरोबर अन्वर्थ. पितृ अधिक आज्ञा बरोबर पित्राज्ञा. पितृ प्लस आज्ञा बरोबर पित्राज्ञा. तर अशा प्रकारचे बदल आपण स्वर संधीमध्ये बघितलेले आहे. मित्रांनो संधी खूप महत्वाची आहे. बारीक बारीक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संधी ही फार महत्वाची आहे आणि यामध्ये बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेअर करावा, सबस्क्राईब करावं, लाईक करावं. धन्यवाद.